की जिल्हा परिषदला आपण युती करू. हे म्हणले मला युती नाही करायची. त्यांचे काही आक्षेप आहे भाजपवर. भाजपनं मुंडकं छाटलं, हात छाटले, पाय छाटले. परंतु मुळात ही वेळच काय येते बरं. अर्ज फक्त बंडखोर म्हणून भरलेला नाही आहे, तर त्या ठिकाणी जी विधानं केली जातात अब्दुल सत्तार यांच्याकडनं, असं असताना त्या टायमाला आम्ही शिवसेनेला जागा सोडली. अंबादास दानवेतून उभे राहिले, निवडून आले. सिटिंग शिट असली द्यावं लागत असती, पण ती सिटिंग राहिली द्यायची. अंबादास दानवे आज त्यांच्यासोबत आहे का? नाही आहे. मग आता जर लोकांनी आमच्या जिल्हा परिषद निवडून दिली, दोन्ही पंचायत समिती निवडून दिल्या, तर काय आम्ही मुंडकं छाटलं असं कसं म्हणता येईल भाजपनं? आता तर बातम्या अशा पण येत आहेत की राजेश टोपेसुद्धा एका पायावरती तयार आहेत भाजपमध्ये यायला. का घेत नाही आहे तुम्ही? ती एका पायावर असल्यामुळे घेत नाही, दोन्ही पायावर आले पाहिजे. सध्या महाराष्ट्रात होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये बंडखोरीचं ग्रहण पुन्हा एकदा लागलेलं दिसतंय आणि यामुळे सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा संघर्ष न पेटता महायुती सरकारमधल्या 3 घटक पक्षांमध्येच जुंपलेली दिसते. आणि त्यातही सगळ्यात जास्त चर्चा होते ती म्हणजे संभाजीनगर जालना या मतदारसंघाची. आपल्यासोबत भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय राज्यमंत्री, खासदार राहिलेले आणि महाराष्ट्राचं सुद्धा प्रदेशाध्यक्ष म्हणून नेतृत्व केलेले असे नेते रावसाहेब दानवे आहेत. ते त्या मतदारसंघात नेतात, त्या भागात नेतात. म्हणून त्यांना विचारणं अत्यंत गरजेचं आहे की संभाजीनगर अनेक वेळेला आम्ही पाहतो वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतं, परंतु यावेळेला महायुतीत ठिणगी पडली आहे ती अब्दुल सत्तार यांच्या मुलाने बंडखोर म्हणून अर्ज भरला आहे भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात. काय वाटतं तुम्हाला, हा अर्ज मागे घेतला जाईल, या वादावर पडदा पडेल की हा वाद आणखीन शिकेला जाईल? एकतर भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे आमचे पक्षाचे 3 प्रमुख आहेत. यांच्यामध्ये एक वाक्यता आहे, तिन्ही पक्ष समन्वयानं काम करतात. सरकार आमचं मजबूत आहे. आमची लढाई महाविकास आघाडीशीच आहे. महायुतीमध्ये बिलकुल लढाईने वाद नाही आहे. आणि जे काही चित्र आता तुम्हाला दिसतंय बंडखोरीचं वगैरे, ते 4 तारखेनंतर स्पष्ट होईल. आज तिकीट वाटपानंतर काही नाराज्या असतात, थोडाफार फॉर्म भरल्या जातात. परंतु आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी, एकनाथरावजी, सुनेत्राताई हे आपापल्या कार्यकर्त्याला समजवतील आणि फॉर्म माग घेतला जाईल. कुठल्या प्रकारची बंडखोरी होणार नाही. ही लढाई सरळ महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीची होईल आणि त्यामध्ये महायुतीचे संपूर्ण उमेदवार निवडून येतील. दानवे साहेब, तुम्ही म्हणजे फार कॉन्फिडेंटली म्हणताय की अर्ज मागे घेतले जाते, परंतु मुळात ही वेळच काय येते बरं. अर्ज फक्त बंडखोर म्हणून भरलेला नाही आहे, तर त्या ठिकाणी जी विधानं केली जातात अब्दुल सत्तार यांच्याकडनं तीसुद्धा खूप लक्षणीय ठरतात. त्यांचा थेट आरोप आहे की भाजप हे छोट्या पक्षांना संपवतं. ते म्हणालेत की शिवसेनेचं मुंडकं छाटलं भाजपने. आता ह्याकडे कसं बघाल तुम्ही? असे त्यांचे जे वक्तव्य ते महाराष्ट्राला परिचित. कोणत्या वेळेस ते काय बोलतील सांगता येत नाही, कोणाबद्दल बोलतील तेही सांगता येत नाही. त्यामुळे ते काही गांभीर्यानं घेत नाही कोणी. त्यांचे काही आक्षेप आहे भाजपवर. भाजपनं मुंडकं छाटलं, हात छाटले, पाय छाटले. त्याचा बोलण्याचा रोख हे महापालिका, नगरपालिका त्यांनी बोलून नाही दाखवलं की महापालिका गेली आमची, जिल्हा परिषद गेली आमची. भाजपनं घेतली का? भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे नेते छत्रपती संभाजीनगरला युतीसाठी बसले की जिल्हा परिषदला आपण युती करू. हे म्हणले मला युती नाही करायची. सुरुवातीलाच मला युती नाही करायची. तुम्ही करा जिल्ह्यात युती, माझ्या मतदारसंघात युती नाही करत मी. शिल्लोडमध्ये त्यांनी युती नाही केली. 10 जागा आहेत विधानसभेत, सोयगाव आणि शिल्लोड मिळून. भाजपचे तिथले छोटे कार्यकर्ते, आमचे साधन सामुग्री नाही, काही नाही. एवढ्या मोठ्या बलाढ्य माणसापुढे निवडणूक लढायची. जनमताच्या जोरावर त्यांनी यांना टक्कर दिली.
अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष इद्रिस मुलतानी, ज्ञानेश्वर मोठे, सुरेश बनकर, गरुड, सुनील मिरकर, दानेकर काका, ही आमची टीम आहे. तिथले अजून नाव आहेत भरपूर. यांना अहंकार होता की मी साऱ्या 10 सीट जिंकील, जिल्हा परिषद वर्चस्व प्रस्थापित करेन. 5च जागा हाती लागल्या, 5 भाजपनं जिंकल्या. साधन सामुग्रीची अपुरी असताना सुद्धा. शिवाय पंचायत समिती शिल्लोड भाजपनं घेतली आणि पंचायत समिती सोयगावी भाजपनं घेतली. अहंकारापोटी काय होतं माहीत तुम्हाला. मग आता जर लोकांनी आमच्या जिल्हा परिषद निवडून दिली, दोन्ही पंचायत समिती निवडून दिल्या, तर काय आम्ही मुंडकं छाटलं असं कसं म्हणता येईल भाजपनं. एक, महापालिकेची निवडणूक झाली छत्रपती संभाजीनगरची, स्वबळावर लढले सगळे पक्ष. राज्यात अनेक ठिकाणी स्वबळावर लढले, फार 1-2 ठिकाणी युत्या झाल्या फक्त, पण पक्ष स्वबळावर लढले. लढाईमध्ये भाजपला बहुमत मिळालं, भाजपचा महापौर झाला. एकनाथ शिंदे साहेबाचा सन्मान म्हणून त्यांना उपमहापौर दिलं. आमची सिंपल मेजॉरिटी आहे तरी उपमहापौर दिलं आहे. आता जर स्वबळावर निवडणुका सगळे पक्ष लढत असताना जर भाजपला मॅन्डेट मिळाला आणि जर तुम्ही असं म्हणाल की आमचं मुंडकं कापलं, तर मला असं वाटतं या राज्यातल्या जनतेलाही कळतं आहे. मी हा खुलासा याच्यासाठीच करू राहिलो. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये का तुम्ही आले नाही, का बैठक झाली नाही, का एकत्र आले नाहीत, माझ्यापेक्षा त्यांनाच विचारा. हे माझ्यापेक्षा ते चांगलं सांगू शकतील. त्यामुळं हा जो आरोप आहे आमच्यावरचा, हा बिनबुडाचा आरोप आहे. आम्ही सरळ निवडणुकीला सामोरे गेलो, निवडणुकीतून जिंकलो आणि सत्ता हस्तगत केली. असं जरी असलं तरी ती पारंपरिकरित्या जागा ही शिवसेनेची होती. अर्थात अंबादास दानवे होते त्या जागेवर, पण पर्यायानं ती शिवसेनेला मिळायला हवी होती असा जो दावा केला जातो. आणि असंही म्हटलं जातं आहे की अब्दुल सत्तार जरी बोलत असतील तरी बोलवतं धनी कोणतरी दुसरं आहे. नाराजी शिवसेनेचीच आहे, फक्त अब्दुल सत्तारांची नाही आहे. ही जागा पूर्वी पण भाजपचीच होती संख्याबळानुसार, पण भाजपचे नेतृत्व त्या काळातलं देवेंद्रजी फडणवीस आणि मी अध्यक्ष होतो. आम्ही बैठक घेतली आणि ठरवलं की मनाचा मोठेपणा दाखवू, एक जागा देऊ त्याला शिवसेनेला. संख्याबळ आमचं जास्त होतं. असं असताना त्या टायमाला आम्ही शिवसेनेला जागा सोडली. अंबादास दानवेतून उभे राहिले, निवडून आले. सिटिंग शीट असली द्यावं लागत असती, पण ती सिटिंग राहिली द्यायची. अंबादास दानवे त्यांच्यासोबत आहे का, नाही आहे. मग त्यामुळं तिन्ही पक्षाचे नेतृत्व एकत्र बसलं. त्यांनी संख्याबळाचं एक आकडे समोर ठेवले. सगळ्या मतदारसंघावर एकत्र चर्चा झाली. काही ठिकाणी सिटिंग झालं आहे, नाही असं नाही, पण अगदीच मतदारामध्ये 100 आणि 150 इथं फरक आहे. ती जागा कसं कोणता पक्ष सोडीन. भाजपचं संख्याबळ आहे, त्यामुळं दोन्ही पक्षांनी ठरवलं ठीक आहे भाजपची जागा आहे, भाजपला द्या. भाजपला जागा दिल्याच्या नंतर मला असं वाटतं की कोणी बंडखोरी करण्याचं काही कारण नाही, पण आज त्याला आम्ही बंडखोरी मानत नाही. एकनाथ शिंदेसाहेब सक्षम आहेत, ते त्यांच्या पक्षाच्या लोकांना समजवतील. आमच्याही काही ठिकाणी आमच्याही काही लोकांनी फॉर्म भरलेत, आमचे नेते त्यांना समजवतील. राष्ट्रवादीला समजवतील. 4 तारखेनंतर चित्र स्पष्ट होईल की महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना होईल आणि साऱ्याच्या साऱ्या सीट आमची NDA जिंकेल. दानवे जरी आता सोबत नसले एकनाथ शिंदेंच्या, तरी आज दोघंही मुंबईच्या दिशेने रवाना झाले. तिथे समृद्धी हायवेवरती गाड्या थांबल्या, गळाभेट झाली आणि पुन्हा एकदा मनोमिलन होते की काय. दानवे तर काल म्हणाले पण की दोन्ही शिवसेना एकत्र आल्या पाहिजेत. आव्हान वाटतं असं हे दोघांनी एका पक्षात काम केलेलं आहे आणि त्यांची हो आमची हो लढाई तर विचाराची लढाई आहे, काही दुश्मने थोड्याच आहेत. 2 माणसं समोरासमोर आल्याच्या नंतर भेटणं, हातात हात घेणं, गळ्यात पडणं, हसणं, जुन्या गोष्टीला उजाळा देणं, आपण एकत्र काम केलं होतं, काय मजा होती, आता कसं आहे वाटतंय, 2 जण वेगळे झाले, त्याला मी असं समजत नाही की एकत्र येण्याची ही प्रक्रिया आहे म्हणून. आता त्यांच्यासोबतच अभिमन्यू खोतकरांना मिळावे म्हणून खोतकर पण त्या ठिकाणी आग्रही होते.
संजय शिरसाट आहेत, शिवसेनेचे इतर आमदार आहेत. म्हणजे तुमचा जिल्हा आहे ना फार इंटरेस्टिंग आहे. कधी कोण कोणाच्या सोबत आणि कोणाच्या विरोधात जाईल सांगता येत नाही. आता तर बातम्या अशा पण येत आहेत की राजेश टोपेसुद्धा एका पायावरती तयार आहेत भाजपमध्ये यायला. का घेत नाही आहे तुम्ही? ती एका पायावर असल्यामुळे घेत नाही, दोन्ही पायावर आले पाहिजे. दोन्ही पाहायला यायला काय करायला लागेल? ते त्यांनी ठरवायचं एका पायावर कसं जमल. ते त्यांचा निर्णय. तो आता मी कसं बोलू शकतो त्याविषयी. त्यांना जागा पाहिजे होती ही. असं आहे ते काय त्यांनी कोणाजवळ मत व्यक्त केलं असेल तर मला माहीत नाही. तर त्या विषयावर मी जास्त बोलत नाही. पण एक यादी जर बघितली म्हणजे आता 11 जागा लढवते भाजप, त्याच्यामध्ये भाजपचे मूळ भाजपवासी निष्ठावंत ज्याला आपण म्हणतो त्यांची संख्या रोडवलेली दिसते, फार कमी आहे. आणि प्राजक्त तनपुरे एकच केस मानतात सगळेजण. बसवराज पाटील आहेत, ते पण काँग्रेसमधून आलेले आहेत. तुम्ही सुहास शिरसाट स्वतः काँग्रेसमधून आलेले आहेत. तुम्ही अरे राजा 2014ला मी सुहास शिरसाटला आणलेलं आहे. 14 आणि आज 26 आहे. किती वर्ष झाले? नाही, 2दा जिल्हाध्यक्ष राहिले पण बाहेरचेच झाले ना. वर्ष झाले नाही बा. 10-12 वर्ष झाले. 12 वर्षाच्या माणसाला तुम्ही नवीन पण इथं 20-20, 25-25 वर्ष कार्यकर्ते काम करतात ना. नाही, असं आहे. मग त्या मतदारसंघामध्ये जे कोणी कार्यकर्ते काम करते त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी न्याय दिलेला आहे. कोणी सभापती झालं, कोणी जिल्हा परिषदचं उपाध्यक्ष झालेत. आमच्याकडं आता जयस्वाल म्हणून आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मेंबर होते, उपाध्यक्ष झाले. सर्जेराव म्हणून आमचे कार्यकर्ते, चांगले कार्यकर्ते, ते सभापती झालेत. आमच्या अरुणराधाताई आमदार झाल्यात. असं नाही की तिथं काही आमदार कोणावर अन्याय झाला म्हणून. अन्याय नाही करत. नव्या जुन्याचा मेळ घालून पार्टीला काम करावं लागतंय. नेत्यांना असं बोलून कुठेतरी बोलवण करायला लागते कार्यकर्ते. नाही असं नाही. भाजप आहे, बोलवण करायची गरज नाही. समजदार कार्यकर्ते, त्यांना माहिती आहे पक्षाची काम करण्याची पद्धत माहिती आहे. पण असं काही करण्याची गरज नाही आम्हाला. आता बंडखोरीचा विषय आपण चर्चा करतोय म्हणून फक्त तुमचाच मतदारसंघ नाही, अनेक ठिकाणी आम्ही बंडखोरी बघितल्या आणि सर्वाधिक बंडखोर हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे दिसत आहेत. म्हणजे तिथं रायगडमध्ये सुद्धा केलेली आहे, तिथं सोलापुरात सुद्धा केलेली आहे, यवतमाळमध्ये झालेली आहे. तर मला असं वाटतं की विरोधकांपेक्षा, महाविकास आघाडीपेक्षा सगळ्यात मोठं आव्हान सध्याच्या घडीला तुमच्यासमोर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं आहे. कधी खदखद व्यक्त करतात त्यांचे नेते किंवा स्वतः शिंदेसाहेब? तुम्ही तर फार जुने मैत्री आहे तुमची. नाही, असं काही होत नाही. ह्या वर्तमानपत्रातल्या चॅनलच्या बातम्या आहेत. एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, सुनेत्रा वहिनीजी समन्वयानं काम करतात. समन्वयानं आलेल्या प्रश्नाला ते सोडवतात. सरकार मजबूत आहे. प्रत्येकजणाला आपला आपला पक्ष सांभाळायचा आहे आणि त्यामुळं काही पक्षाचे कंपल्शन्स आहेत. कार्यकर्ते थोडे नाराज असले तर नेत्याचं कामही समजावणं. त्यामुळं आज जरी तुम्हाला बंडखोऱ्या वाटत असल्या तर 4 तारखेनंतर या बंडखोऱ्या सगळेजण फॉर्म ऑफिस घेतील. आणि मी सांगितलं तुम्हाला की मुकाबला होईल तो महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये. नाही, आम्हाला शंका तर अशी सुद्धा वाटते की बंडखोर तर घेतीलच, पण महाविकास आघाडीचे उमेदवार तरी राहतील का ते पण माघारी घेत आहेत. कारण आता तनपुरेंच्या विरोधात तिथं उमेदवारच नाही सापडला महाविकास आघाडीला. आता तनपुरेंसोबत तुम्हाला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जयंत पाटील आहेत. आता जयंत पाटील कोणाचं काम करणार? तनपुरेंचं करणार की महाविकास आघाडीचं? आता तुम्ही हे त्या उमेदवारालाच विचारलं पाहिजे. मी काय त्यांची बोलणी झाली काय नाही आता मी कसं सांगू शकतो? नाही, सगळे इतके उत्सुक आहेत भाजपमध्ये यायला आणि एवढी लोक घेऊन करणार काय दानवे साहेब? हा समुद्र आहे. या समुद्रामध्ये अनेक नद्या जर येऊन मिळाल्या तर त्या नदीचं पाणी वेगळं करता येणार नाही, ही लोकांना जाणीव आहे. आणि पुन्हा इथं जर आले तर न्याय मिळू शकतो. आमचे ओळखुते साहेब खासदार झाले, ते बी राजीनामा देऊन आमच्यात आले होते. आता प्राजक्त तनपुरे आले. त्यामुळं गेलेल्या लोकांना एक आत्मविश्वास वाटेल की नाही आपले आज ना उद्या न्याय मिळेल. नवीन येणारे जे काही तुमच्या तोंडून आता 2-3 नावं निघाले त्यांना जर असं वाटलं की आपण गेल्यावर काहीतरी होईल ते येऊ शकतात. वेलकम आहे. हा समुद्र आहे, महासमुद्र आहे. या अरबी समुद्रामध्ये अनेक नद्या येऊन मिळालेल्या आणि अजून कितीही नद्या सामावून घ्यायची या समुद्राची क्षमता आहे.
तर आता याच तुमच्या वाक्यावरती मला वाटतं आपण इकडे थांबायला पाहिजे. भाजप एक अथांग समुद्र आहे आणि अशा भविष्यात किती नद्या येऊन भाजपमध्ये मिसळतात हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे. अर्थात यंदाची ही विधान परिषद निवडणूक जी होणार आहे ती बंडखोर मागे घेतात का, कशा पद्धतीनं चुरस असते ते आपल्याला पाहायला मिळेलच. परंतु 2 वर्षांनी जेव्हा 2029ला विधानसभा लोकसभा निवडणुका होतील त्याची ही नांदी नक्कीच ठरणार आहे, यात काही शंका नाही. कॅमेरा पर्सन सिद्धेश कदमसोबत मी ऋत्विक भालेकर, मुंबई तक.